नमस्कार. आज आपण बघणार आहे बटाटा वडा. तर मी कुकरमध्ये 6 बटाटे उकडत घालणार आहे. तर एक 4-5 सिटीमध्ये बटाटे उकडून होतील. त्याच्यासाठी बटाट्याच्या फोडणीसाठी आपण एक मसाला तयार करणार आहे. थोडंसं आलं, 2 छोटे छोटे तुकडे घेतलेले आहेत, 7 ते 8 मिरच्या. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे असेल त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता. मी 7 ते 8 साधारण घेतलेले आहेत. लसूण 10 ते 15 पाकळ्या, कोथिंबीर थोडीशी. ते मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे. इकडे बटाटा पण सोलून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये ठेवून. तर फोडणी घालूया आपण. भांड्यामध्ये तेल, थोडंसं जिरे मोहरी घालूया. तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर मिक्सरला जो मसाला वाटला होता तो आपल्याला घालायचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी कोणताही मसाला घालणार नाही आहे. मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आणि काही गरज पण नाही आहे की बटाट्या वड्यामध्ये इतके मसाले घालावेत. थोडीशी हळद, परत मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर मी बटाटा जो सोलून ठेवला होता तो कुस्करलेला आहे आणि त्यामध्ये मी घालून मिक्स करून घेणार आहे. त्याच्यानंतर घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ. व्यवस्थित बटाटा मिक्स करून घेऊया. जेणेकरून मसाला सगळा लागला जाईल बटाट्याला. त्याच्यानंतर आपल्याला घालायची कोथिंबीर थोडीशी. परत मिक्स करूया व त्याच्यावरती आपल्याला प्लेट झाकून ठेवायचे 1-2 मिनटासाठी. थोडीशी वाफ बसली बटाट्याला की प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. बटाटा थंड करत काढायचा आहे आणि त्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. गरम गरम बटाट्याचे गोळे बनवले तर ते होणार नाहीत. पातळ बटाट्याचं फोडी लागतात आणि व्यवस्थित गोल पण होत नाहीत. माझे हे जो मी आकार घेतलेला आहे, जेवढ्या आकाराचा आहे त्याच्यात कमीत कमी 9 झालेले होते ह्या आकाराचे आणि एक छोटा गोळा झाला होता. म्हणजे 10 बटाट्याचे गोळे तयार झाले होते. त्याच्यानंतर घेणार आहे बेसन. हलक्या हाताने भरून घ्यायचे आहेत वाट्या. ही मोठी वाटी आहे, थोडीशी 2 वाट्या भरून घेतलेल्या आहेत. दाबून अजिबात भरलेली नाही आहे. त्याच्यानंतर त्याच्यात घातले मीठ मी चवीनुसार. आता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जसं पाणी लागेल तसं आपल्याला घालायचं आहे. एकदम पाणी अजिबात ओतायचं नाही आहे. जरा जरा पाणी घालून आपल्याला बेसन फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून बेसन हलके होईल आणि बटाटे वडे खूप छान होतात. मग गरजेनुसारच पाणी घालायचं आहे. त्याच्यानंतर पाव चमचा सोडा घातलेला आहे मी. थोडंसं पाणी घालून परत मिक्स केलेलं आहे. फेटूया. फेटल्यामुळं बेसन हलकं व्हायला मदत होते. बेसनचं पीठ हे थोडंसं रवाळच हवं. त्याच्यानंतर आपण गॅसवर कढई ठेवली होती मी तेल गरम करायला. थोडासा गोळा टाकून बघितल्यानंतर 1-2 मिनिटांनी मी त्यामध्ये वडे सोडणार आहे. गोळा बेसनच्या पिठात घोळवून तेलात सोडून घ्यायचं आहे. तर मी असे 3 वडे तेलामध्ये सोडणार आहे. जेवढे तेलामध्ये बसतील तितके सोडायचे, जास्त सोडायचे नाहीत, नाही तर तेलाचं टेम्परेचर हे कमी होणार. त्यामुळे वडे व्यवस्थित तळले जाणार नाहीत. तर मी 3 वडे सोडलेले आहेत. तेल व्यवस्थित तापलं की तळायला वेळ लागत नाही. मध्यम गॅसवरती आपल्याला तळायचं आहेत. मी चमच्यानं थोडं थोडं तेल वरती घातलेलं आहे. आता तळातून वड्यांना हलवून घ्यायचं आहे आणि मग त्यांना पलटी करायचं आहे आपल्याला.
आलटून पलटून आपल्याला वडे हे फ्राय करायचे आहेत व्यवस्थित. थोडा वेळ जातं, नाहीतर मग आतून कच्चे राहणार वडे. चमच्यानं हलवून मी वडे फ्राय केलेले आहेत. आता ते ताटामध्ये एका काढून घेऊया. दुसरी बॅच पण मी अशीच सोडणार आहे. 3च वडे सोडणार आहे. गॅस मध्यम आहे, वाढवायचा नाही आणि कमी पण करायचा नाही. गॅस हा कढईला पोचेल इतकाच ठेवायचा आहे. आलटून पलटून फ्राय करून घेऊया. व हे पण वडे फ्राय झाल्यानंतर एका ताटात काढून घेऊया. असे मी सगळे वडे तळून घेणार आहे. सगळे वडे फ्राय करून झालेले आहेत आपले. आता त्याच्यात मिरच्या थोड्याशा मी फ्राय करणार आहे, त्या पण काढून घेऊया. आणि 1-2 चम्मच बेसन राहिलेलं होतं, ते पण मी तेलामध्ये सोडून घेणार आहे. तर वडे आपले तयार झालेले आहेत. तुम्ही कशावरही खाऊ शकता. तर मी सॉसबरोबर हे सर्व करणार आहे. हिरवी चटणी पण बनवू शकता, पण मी बनवलेली नाही आहे. एक तोडून दाखवते तुम्हाला. तर माझी ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच नवीन एका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.